विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे 3 दिवस शिल्लक. प्रचार सभांसोबतच प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांचं जनतेला आवाहन. महाराष्ट्र कोणत्या विचारधारेवर पुढची वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक असल्याचं सांगत विचारपूर्वक मतदान करण्याचं अमित शहा यांचं आवाहन. सोयाबीन उत्पादकांना हमीभाव आणि बाजारभावातली तफावत भरून द्यायचं, तसंच सोयाबीन खरेदी केंद्र वाढवण्याचं नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर ऊस कारखानदारांचा प्राप्तिकर कमी केला, त्याचा राज्याच्या सहकार क्षेत्राला मोठा लाभ. फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना उत्तर. जातीनिहाय जनगणनेबद्दल पंतप्रधान आणि भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं आव्हान. पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरू नये, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेत्यांवर टीका. आणि पैशाचा गैरवापर करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न, शरद पवार यांनी केला आरोप. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं केलं आवाहन. शैलेंद्रजी, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, खरं म्हणजे कुठलीच शर्यत नाही, असं आज भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सत्ता आली तर तिन्ही पक्षाचे नेते यावर निर्णय घेतील असं विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव येऊ शकतं असे संकेतही दिले होते. आता या दोघांच्याही विधानाचा अर्थ कशा प्रकारे लावता येईल? मराठीमध्ये एक छान म्हण आहे बघा, की दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक फुंकून पितो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशी एक घोषणा करून फडणवीस पस्तावले, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. हा इतिहास फार जुना नाही आहे, 2019ला गेलं ते. आणि आत्ता या तिन्ही पक्षांची, महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांची भूमिका स्पष्ट त्यांनी केली आहे वेळोवेळी, की आमचा जो मुख्यमंत्रीपदाचं चेहरा किंवा नाव असेल ते तिन्ही पक्षांचे प्रमुख नंतर बसतील. म्हणजे भाजपचे केंद्रातले नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसतील एकत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं नाव आम्ही निश्चित करू जर विजयी झालो तर. हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. त्यामुळे पूर्वी मी पुन्हा येईन म्हणल्यानंतर मुख्यमंत्रीपद गेलेलं असल्यामुळे कदाचित फडणवीस म्हणत असतील की मी आता कुठल्याही शर्यतीत नाही मुख्यमंत्रीपदाच्या, आणि शर्यतीत नाही म्हटले तरच शर्यतीत राहतील याची त्यांना ठाम कल्पना आहे, म्हणूनच ते तसं म्हणत आहेत. दुसरीकडे जे विनोद तावडे बोलत आहेत की मुख्यमंत्रीपदासाठी वेगळंच कोणाचं तरी नाव येऊ शकतं, तर हे अशासाठी म्हणत आहेत की फडणवीस हे आज भारतीय जनता पक्षाचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यामुळेच गेली 2 वर्षे त्यांची प्रतिमा खराब करण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न मुख्यत्वे शरद पवार, मग जरांगे, मग श्याम मानव अशा वेगवेगळ्या माध्यमातून पवार आणि विरोधकांनी केला, मुख्यत्वे शरद पवारांनी. आणि तो करताना मध्येच एकदा अनिल देशमुखांनी आरोप केले. तर ह्या सगळ्यातनं फडणवीसांवर जर हल्ला केला तर भारतीय जनता पक्षाला आपल्याला लामोरम करता येईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी होती आणि हे स्वच्छ आहे. त्यामुळे जर फडणवीसांच्याबद्दल लोकांच्या मनात म्हणजे कदाचित काही भागात द्वेष असेल, काही भागात राग असेल, काही भागात त्यांचं नेतृत्व मानणारे लोक असतील, तर विनोद तावडेंनी जे विधान केलं आहे की मुख्यमंत्रीपदासाठी जसं अचानक मध्य प्रदेशमध्ये वेगळं नाव आलं तसं वेगळं नाव येऊ शकतं, असं म्हटल्यानंतर जे ॲगनाईज झालेले किंवा फडणवीसांच्यापासून लांब गेलेले लोक आहेत